बे खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना. आज आपण बनवतोय कोबूची भाजी. आता हे चण्याची डाळ आहे, ती थोडा वेळ भिजत घालते आणि मग बनवूया कोबूची भाजी. चिरून घेतली, कोबूची भाजी चिरून घेतली. आता आपण भाजी टाकूया. तेल टाकलं गरम करायला. आता टाकली आपण मोहरी, मोहरी तडतडली की आपण त्यात टाकू कांदा, कांदा मिरची. कांदा घेतला फ्राय करून, त्यात टाकला कढीपत्ता. म्हणजे त्या दांडीचं पण सगळं भेटेल अर्क आपल्याला कढीपत्त्याचा, है ना. मग दांडी काढून घ्यायची, आपल्या घरचाच कढीपत्ता. टाकला टोमॅटोज, टोमॅटोज टाकलं, फिरवून घेतलं. आणि हा कढीपत्त्याचं आहे ना, हे नंतर दांडा आहे त्याचा तो काढून घ्यायचा, कारण त्याचाही अर्क मिळतो ना मग आपल्या भाजीला. आणि मग तो दांडा काढून घ्यायचा, दांडी त्याची. पत्ता घ्यायचा आणि दांडी हे करून घ्यायची. आता याच्यात आपण टाकणार आहे चण्याची डाळ. आपण भिजून ठेवली ना, ती चण्याची डाळ टाकायची. आधी भिजून ठेवली होती आणि आता ती शिजायला वेळ पण लागेल ना, म्हणून मग चण्याची डाळ टाकायची. ती परतून घ्यायची अशी छान. आता मीठ टाकूया चवीपुरतं. जसं हळद टाकूया, साधीच असते पण प्रत्येकाची कृती थोडीशी अशी थोडीशी तशी. आता हे कोबू टाकून देऊ. आज जरा जाड जाड कापल्या गेलाय. कोबू पण आपण हे करून घेऊया. खाली जरासा बसला की वर खाली करू की मग तो होऊन जाईल मस्त अशी. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते नाही का. कोबूची भाजी पण प्रत्येकजण वेगळं वेगळं करत असतो, त्यामुळे आणि प्रत्येकाच्या हाताची चव, त्यामुळे ते वेगळी वेगळी होते. बाकी काय. आणि आपण दुसरीकडे जेवायला गेलो की आपल्याला वाटतं अरे ह्यांची भाजी छान झालेली, आणि आपली भाजी आवडत नाही मग आपल्याला. तसं आहे हे. प्रत्येकाची कृती, बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी नाही का. छान वाफेवरच होऊन द्यायची भाजी. मस्त वास सुटला. माझ्या आवडीची भाजी ही कोबूची भाजी मला खूप आवडते. तशी झाली तर मनासारखी, नाही मग नाही खात. पण छान झाली मस्त अशी. तर चला कोबूची भाजी खाऊया. आता होतच आली भाजी. हे बघा आता होत आली भाजी. आपली चण्याची डाळ पण शिजली गेली पाहिजे ना, ती बघूया. आणि मग झाली आपली भाजी मस्त अशी आहे ना. आता काय करूया माहिती का, आपण ह्या कैरीची भाजी बनवूया. चला कैरीची भाजी बनवूया. कैरीची कैऱ्या मी कापून घेतल्यात, सोलून घेतल्या. 2-3च घेतल्या, 3च घेतल्या कारण छोट्या छोट्याच आहेत. 3 घेतल्यात कारण आमच्या खाणाऱ्या तर गेल्या, माहेरी गेली. मोनिकाला आवडते, दुर्वाला आवडते, सायलीला पण आवडते. पण मग मी थोडीशीच आता भाजी बनवते. त्या असत्या तर सगळे त्या कापून खाऊन पण टाकल्या असत्या केव्हा दुर्वाने. चला आता मग आता थोडीशीच बनवते नाही का. तर दुर्वाला एवढी आवडते का दुर्वा
मिरची मीठ लावून लगेच खायला सुरुवात. मोनिका पण तापायला. आता त्यामध्ये टाकू थोडीशी मोहरी. मोहरी तडकली की याच्यामध्ये आपण मोहरी तडकली की आपण टाकू कैऱ्या. छोक्का लगावते, छोक्का. काहींच्या तशाच ठेवल्या साली, काहींच्या काढल्यात, असं केलं. हां, आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया हळद. हळद टाकूया. आता टाकूया मीठ आणि जरासा मसाला. जरासाच टाकायचा आहे. आणि ह्याच्यात टाकूया आपण थोडीशी साखर. आवडतं म्हणून यात टाकले थोडीशी साखर. छान असं हलवून घेऊ. थोडंसं शिजली की काढून घेऊ. झाली भाजी कैरीची. किती वेळा म्हटलेलं की आपण कैरीची भाजी करू करू करू, पण मग राहूनच जात होते. आज बनवलीच. काय मस्त लागते. त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकली, हे टाकलं तरी अजून छान होते. मस्त. बघा, ही अशी कैरीची भाजी मस्त झाली भाजी. आता ही आपण भाजी म्हणून पण खाऊ शकतो, लोणचं म्हणून पण खाऊ शकतो. चला तर मग, हा कोबूची भाजी आपली झाली तयार. छान बनवली. मस्त असं वास छान सुटलेला आहे. सुंदरच झाली असेल. आणि हे आपलं कैरीची भाजी बनवू शकतो आपण. कैरीचं लोणचं म्हणू शकतो. काय म्हणायचे ते आपण म्हणू शकतो. कारण हे आहे कैरीचं लोणचं, कैरीची भाजी. बघा कसं वाटलं तुम्हाला कोबूची भाजी. आणि आज आपण कैरीचं लोणचंच म्हणावं लागेल, भाजी म्हणावी लागेल. कारण कैऱ्या आपण असं शिजून घेतल्या ना, म्हणजे भाजीच झाली. पण ती छान लागते, मस्त गोड तिखट. कारण मी गोड साखर पण टाकले ना, तर आपण गुळ पण टाकू शकतो याच्यामध्ये. आणि गुळात पण बनवू शकतो. तर चला मग. आणि नैवेद्याचा आता वरण भाताचा कुकर लावले. वरण भाताचा कुकर तर लावलाय. वरण टाकले फोडणीला. चपाती करून घेते आणि बनवलाय शिरा. चला तर मग, आता नैवेद्याची वेळ कधीची आहे. उपवास तर सोडायचा आहे आपल्याला 10:18 म्हणजे मग चला ठीक आहे. 10:18 आपल्याला उपवास सोडायचा आहे. तोपर्यंत चला तयारी करू. चला तर मग, ओम गणपतये नमः. 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 की सांगा तुम्हाला याची भाजी कशी वाटली. आता बघा, प्रत्येकाची वेगळं वेगळं असते, बनवण्याची पद्धत वेगळी असते. पण काहीतरी वेगळं असं असतं. तर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय अंबे. चला तर मग, आता पुढील भागात भेटूया आपण. चला, बाय बाय. बाय. गणपती बाप्पा मोरया.